2ला तुम्ही आलात तर 2ला हजेरी लावा. एखादी व्यक्ती 2:30ला आली तुम्ही 2:30ला लावा. एखादी 3ला आली तर तुम्ही 3ला बरोबर. आणि 6चा टायमिंग जायचा आहे तर 6ला गेला तर 6ला लावा, 6:30ला गेला तर 6:30ला लावा, 4ला गेला तर 4. याच्यात शिक्षकाची जबाबदारीपेक्षा विद्यार्थ्याची जबाबदारी खूप मोठी आहे. समजा एखादी मुलगी 12ला याच्यावरती 1ला आहे तर तिचा 1 तास कमी होता बरोबर. 2ला आली तर तिचा 2 तास मॅडमचा नाही होता. आपले किती तास बनले पाहिजे 120 तासाचा काहीतरी अभ्यास केला म्हणजे 120 तास बनले पाहिजे ते तुम्ही समजा 12चा क्लास आणि तुम्ही 11:30ला झाला तुमचं लावा म्हणजे अर्धाच भरला आणि शाळा पण जायला 6ला जायचं 6:30ला झालं 7:30 लावा म्हणजे अर्धा तास तुम्हाला कळलं फरक. म्हणून तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला हजेरी देता आली पाहिजे. तुमचे तास तुम्हाला जेवढे जास्त वाढवता येतील ते वाढवण्याचं काय करायचं तुम्हाला फक्त रोज हजेरी लागली पाहिजे असं मला असं व्हायला नको. सरकारने जर थोडं स्ट्रिक्ट केलं आणि हजेरीमध्ये जर पैसा बसता येणार नाही असं झालं तर आपला नुकसान होता कामा नाही. आणि या किती ॲक्शन झाला त्यांनी सगळ्यांनाच करणार आपण रोज फोन करून विचारतोय लागते का हजेरी लागते का एकदा लागली तुमची हजेरी पण आपलं टेन्शन ठीक आहे. आता याच्यात तुम्हाला डाऊट आहे का प्रश्न आहे का शंका आहेत का